चला मंडळी, मी तुम्हाला भारताच्या अनोख्या संस्कृतीचं दर्शन घडवतो. गणपतीचा महादेवाचा. आईला उशीर झाला वाटतं, बाप्पाला आणायला जायचंय. भाभीजी, अरे ओ भाभीजी. अबे सुबह सुबह कौन आया दरवाजे पे? अरे भाईजान आ. अरे मेरा यार कहाँ है? अंदर है वो. ए क्या रे, क्या हुआ? अरे तू भूल गया ना. क्या रे? अरे तू विसरलास ना. क्या? अरे आज गणेश चतुर्थी, हर साल की तरह इस बार भी गणपति तूच बसवणार. अरे यार मैं कहाँ बुलाऊं? रुक, मेरी कब तैयारी हो गई, तुझे दिक्कत लाऊं. शायदा, अरे ओ शायदा. आई भाईजान, अभी हम निकलने ही वाले थे. ये देख, रात भर जागकर मोदक बनाए गणपति बाप्पा के लिए. अरे बहुत अच्छा, चलो निकलते. भाभी जी, मुझे अब भी याद है जब ये हमारे घर के पड़ोस में रहने आया. आके क्या बोला, हमारी पैडी में तुम्हारी सहेली का है. अरे चलो चलो. अरे ये वाली मूर्ति देख. हाँ, गणपति बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आमच्या आसपासनं गणपती आणला, आमच्या आसपासनं गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. बघितलं मंडळी, किती एकता आहे या सर्वांमध्ये. यासारखं दुसरं उदाहरण म्हणजे आमच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सर्वांनी एकत्र येऊन मोहरम साजरा केला. या कधीतरी बघायला. विविधतेत एकता आहे आमची शान. विविधतेत एकता आहे आमची शान. आजच्या जगात भारत देश महान, भारत देश महान. आमच्या भारताचा नाद नाही करायचा. सारे जहां से अच्छा. अरे इकडे रे. अरे काय झालं रे? अरे लका, कधी सुधारणार तू? कधी सुधारणार म्हणजे काय रे? अरे दरवेळेसच्या अष्टपाकडं गणपती बसवतोय, पूजा पण करून देतो. हे काय चांगलं आहे काय? अरे काय आहे ना, तो अष्टपाक माझा लय चांगला मित्र आहे. माझ्या अडी अडचणीला तोच धावून येतो. तो काही माझ्या सख्या भावापेक्षा कमी नाही. एक दिवस तुला नक्कीच पश्चाताप होईल. अरे मला माहिती, तू मळ्यात जा, तुझं काम कर जा. अहो मंडळी, संत गाडगेबाबांनी सांगितलंय, माणसात जाती फक्त दोनच, पहिली स्त्री आणि दुसरी पुरुष, तिसरी कोणतीच जात नाही. अरे इथं काय करतात? आपल्याला आता भाऊजी अहो यांचा ऍक्सिडेंट झालाय. पुण्याचा तिम्याचा? हो, यांचा ऍक्सिडेंट झालाय. यांना तिथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. चला. डॉक्टर काय झालं माझ्या मित्राला? हे बघा, यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. यांना लवकरात लवकर रक्त दिलं नाही तर यांचा जीव देखील जाऊ शकतो. अरे देवा, आता मी काय करू? यांचं रक्त तर सरासरी भेटतच नाही. वहिनी, तुम्ही रडू नका. भाईचा रक्तगट कुठला आहे? ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह. अरे ओ निगेटिव्ह तर माझ्या मित्र असपाकचा आहे. थांबा, मी त्याला फोन करतो. अरे हॅलो. अरे कुठे आहे तू? अरे घरीच आहे. अरे बोलोय. अरे लवकर सिटी हॉस्पिटलला ये. क्या? हाँ लवकर सिटी हॉस्पिटलला ये. रुक आता हूँ, रुक. क्या रे सुनील, क्या हुआ? अरे टिम्याचा ऍक्सिडेंट झालाय. तुझा रक्तगट कुठला आहे? अरे ओ निगेटिव्ह आहे ना. अरे चल. डॉक्टर याचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे. ठीक आहे. नर्स इकडे या. लवकरात लवकर यांचं रक्त यांना चढवा. हो डॉक्टर, मी काही गोळ्या औषध लिहून देतो, ते तुम्ही घेऊन या. बघितलं, निसर्गाने आल्याशिवाय कुठला भेदभाव केला नाही, तर इथं भेदभाव करणारे आपण कोण? प्रत्येकाच्या अंगात लालच रक्त वाहते. मग एका जातीने दुसऱ्या जातीचा दुस्वास का करावा? बाबूजी, ध्यान रखो. वो शायद तो मुझे बुलाओ. भाऊजी, तुमचे खूप खूप आभार. तुमचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. नहीं बाबूजी, ये तो मेरे भाई जैसा है. तुम ऐसी बात मत करो. चलो ख्याल रखो. आता हूँ. अहो, आता कसं वाटतंय तुम्हाला? हो, आता बरं वाटतंय. अहो, अशफाक भाऊजींनी तुमचा जीव वाचवलाय. अशफाक? हो, त्यांनीच तुमचा जीव वाचवलाय. कुठे आहे अशफाक? थांबा, बोलावते. भाऊजी अहो यांना होश आलाय. काय मित्रा, बरं वाटतं का आता तुला? हो अशफाक, बरं वाटतंय. तुझे खूप खूप आभार. तू माझा
बघा मंडळी, एरवी एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणारी, प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदत करणारी, मित्रावर सख्या भावापेक्षाही जास्त प्रेम करणारी, मग तो कोणत्या जाती धर्माचा का असेना, अशी देवासारखी माणसं राक्षस का होतात? का आठवत नाही यांना भारतीय संस्कृती, संत महात्म्यांची शिकवण, गौतम बुद्धांनी दाखवलेला शांततेचा धर्म? का आठवत नाही यांना? महात्म्यांनो, आमच्याकडून चूक झाली, अपराध झाला, आम्हाला माफ करा. तुमचे विचार आमच्या नसा नसा जाऊ द्या. तुमच्या विचारांचे पायी आम्ही तुमचे विचार या जन्मात रुजू द्या आणि रुजून पुन्हा एकदा जातीविरहित समतावादी मानवतावादी राज्याची नवनिर्मिती करू. अरे पहाट झाली हो. ही नुसती पहाट झाली नाही, तर नवविचारांची पहाट झाली. नवविचारांची पहाट झाली. प्रार्थना अनहेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच मुझी प्रार्थना अनहेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. अरे माझ्या डब्यातला लाडू कुणी खाल्ला? अरे माझ्या डब्यातला लाडू कुणी खाल्ला? लाडू स्वतःच पळून गेला असेल. अरे गप्प बसा. गुरुच्या नावावर माझं नाव नका सांगू. गुरुजींनी लाडू खाल्ला. नमस्ते गुरुजी. नमस्ते मुलांनो, आजचा आपला विषय आहे माणूस बनायचं शिकणे. आम्ही तर माणूसच आहोत ना. गुरुजी, माणूस बनायचं शिकायचं? गुरुजी, माणूस बनायचं शिकायचं म्हणजे काय? माणूस म्हणजे फक्त 2 हात 2 पाय नाक डोळे असणारा प्राणी नव्हे, तर माणूस बनतो तो कृतीने, विचारांनी आणि माणुसकीने. मुलांनो सांगा बरं, जर एखाद्या शेतकऱ्याला शेतात मदत हवी असेल आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर एक भिकारी उपाशी असेल, तर तुम्ही आधी कोणाला मदत कराल? गुरुजी, शेतकऱ्याला, कारण त्याचं काम होईल. नाही, भिकाऱ्याला, कारण त्याला लगेच अन्न हवं आहे. अगदी बरोबर. कोणत्याही परिस्थितीत माणुसकी ही आधीच यायला हवी. मग गुरुजी, गावातली लोक हरिजनांना काय वेगळी वागणूक देता? अहो गुरुजी, हा विषय तर खूपच गंभीर होत चाललाय. मुलांना काहीतरी सोपं सांगा. मुलं जे प्रश्न विचारतात त्यांची उत्तरे देणं आपलं कर्तव्य आहे. मुलांनो सांगा बरं, भुकेला अन्न लागतं की जात? नाही गुरुजी, भुकेला फक्त अन्न लागतं. अगदी बरोबर. मग तो कोणत्याही जातीचा का असेना, माणुसकी ही आधी यायला हवीच. गुरुजी, जर रोटी माझ्या ताटातून दुसऱ्या ताटात गेली, रोटी एखाद्या उपाशी व्यक्तीच्या पोटात गेली, तर तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस ठराल. अहो गुरुजी, हा विषय खूपच खोल जातोय. मुलांच्या पालकांना सांगू काय? हो सांगा की. आता त्यांची मुलं माणूस बनत आहे. गुरुजी, माझ्या डब्यात दुसऱ्याचा भात आलाय, मग माझी जात बदलली का? तुझ्या डब्याने जात नाही बदलली, पण तुझ्या विचारांनी माणुसकी दाखवली. अहो गुरुजी, मुलं एवढी विचार करायला लागली तर आपल्याला शिक्षक नोकरीतून काढतील. जर एखादा शिक्षक मुलांना विचारच करू देऊ शकत नसेल, तर त्याचं शिक्षक पण काढून टाकायला हवं. मुलांनो सांगा बरं. नाही मुलांनो, आपण शाळेमध्ये कशासाठी येतो? तर आपण शाळेमध्ये फक्त परीक्षेसाठी नाही, तर आपण शाळेमध्ये माणसासाठी वागायला शिकतो. जात, धर्म, पैसा ही सर्व फक्त नावं आहेत. आपली खरी ओळख म्हणजे आपण एकमेकांना कसं वागवतो. साने गुरुजी शिक्षणाला जीवनाशी जोडतात. माणुसकीचा पाठ सर्वात महत्त्वाचा आहे. समाजातील भेदभाव विचारांनी संपवायला हवा. हो का नाही? उपाशी व्यक्ती कोणत्या का असेल आपल्याला मदत करायला हवी. मग जर ती व्यक्ती हरिजन असेल तरही तुम्ही तिला मदत कराल का? हरिजन? अरे पण गावकऱ्यांचं काय? गावकऱ्यांना समजून सांगायचं, प्रेमाचा धर्म पाळायचा. अरे तुम्ही हे मुलं कोणाला शिकवताय? आमच्या गावात एवढा गोंधळ कसला? गोविंदराव काका, आम्ही गोंधळ नाही करत आहोत. आम्ही तर फक्त प्रेमाचा संदेश देत आहोत. प्रेमाचा संदेश? हो
तुमचं प्रेम आमचं गाव बिघडवणार आहे. काका प्रेमाने काहीच बिघडत नाही, फक्त सुधारणा होते. आमचं गाव एकदम व्यवस्थित आहे. आता या नवीन कल्पना आणि प्रेमाच्या गोष्टी नको आम्हाला. काका मग तुम्ही कोणाला प्रेम करतात? मी माझ्या बैलांना नाही तर माझ्या भाकरीला. तुम्हाला माणसांवर प्रेम नाही का? माणसाला प्रेम करतो, पण जात पात काय झाली पाहिजे की नाही? प्रेमाला जात नसते काका, प्रेम फक्त माणुसकी ओळखतं, माणुसकी ओळखते. नमस्ते गुरुजी. नमस्ते. मुलांनो, तुमचे काम खूपच सुंदर सुरू आहे. जर आपल्याला लोकांपर्यंत प्रेमाचा संदेश पोहोचवायचा असेल तर यासाठी संयम आणि समजूतदारपणाची गरज आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे गुरुजी, पण प्रेम त्याचा नष्ट झाला तर समाज कसा चालेल? गोविंदराव, धर्म चालतो तो फक्त आणि फक्त माणुसकीवर. जात धर्म ही सर्व तो फक्त नावच आहे. खरं काम तर प्रेमाचं आणि एकीचं आहे. गुरुजी, पण लोक सहजासहजी बदलायला होणार नाही. बदल हा हळूहळू होतो आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. जिथं प्रेमाचं बीज रोवलं जातं तिथे नातं फुलतं. गुरुजी, अजून आम्ही कसा बदल करू शकतो? उपाशी व्यक्तीला अन्न द्या, दुःखी व्यक्तीला आधार द्या आणि भेदभाव करणाऱ्याला माणुसकीचा धडा शिकवा. काका, यांना शाळेत जायचंय, पण यांना शिकवणार कोण? पण त्यांना शाळेत कसं बसवायचं? तुम्ही त्यांना शिक्षण द्याल तर समाजाला नवीन दिशा मिळेल. ठीक आहे गुरुजी, जर प्रेमाचा धर्म एवढा मोठा असेल तर मी नक्कीच प्रयत्न करेन. अरे, हे काय झालं माझ्याकडून? अरे, हे काय करायला तुम्ही माझ्याकडून? प्रेमाने सगळं जग जिंकलं जातं आणि गोविंदराव, आता तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस ठरलात.